सुधा मूर्तींच्या बहुतेक कथा या सत्य घटनांवर आधारित असतात. सुधा मूर्ती यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांचं निरीक्षण नेमक्या पद्धतीने मांडत आणि सकारात्मक प्रेरणा देत या कथा लिहिल्या आहेत. यातून त्यांना दुर्लक्षित घटकांचे जगणे समजून घेता आले. काही हलक्या फुलक्या, काही माणसांच्या वेदना सांगणाऱ्या, तर काही त्यांचे संघर्ष सांगणाऱ्या अशा या कथा. तर त्यातीलच एक कथा आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे. कथेचे नाव आहे 3000 टाके. 1996 मध्ये आम्ही इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली. पण एखाद्या विना नफा तत्वावर चालणाऱ्या बिनसरकारी सेवाभावी संस्थेचं कामकाज कसं चालतं याची खरं तर मला मुळीच कल्पना नव्हती. सॉफ्टवेअर मॅनेजमेंट, प्रोग्रॅमिंग आणि सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या बग्सचं काय करायचं या सगळ्या गोष्टींची मला अगदी छान माहिती होती. माझा जवळपास सगळा दिवस परीक्षा, मार्कशीट, अभ्यासक्रम वेळेत संपवणं अशाच गोष्टींत जात असे. इन्फोसिस फाउंडेशन सुरू करण्यामागची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणं ही होती. म्हणजेच बहुजन हिताय बहुजन सुखाय. गरजवंताची जात, धर्म, भाषा यांपैकी कशाचाही विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणं हे फाउंडेशनचं मुख्य उद्दिष्ट होतं. आमच्यासमोर जे काही मुद्दे होते त्यांचा आम्ही आढावा घेत होतो. कुपोषण, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण विकास, आत्मनिर्भरता, आरोग्याच्या सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, कलेची जोपासना अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये काम करण्याची गरज होती. पण त्या सर्वांपेक्षाही एक अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर काम करण्याची गरज होती. संपूर्ण भारतात तेव्हा प्रचलित असलेल्या देवदासींच्या परंपरेसाठी कोणीतरी काम करणं नितांत आवश्यक होतं. देवदासी या शब्दाचा खरा अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी या देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलांत निपुण असत. या कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची स्तुती करत, उपासना करत, त्या मंदिरामध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करत त्यांना समाजात उच्च स्थान असे. सुरुवातीला मंदिरातील देवतेचं भजन, पूजन आणि सेवा करण्यासाठी तरुण मुलींना कामाला लावण्यात आलं. परंतु काही दिवसांनी देवदासी या शब्दाला शरीर विक्रिया करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. काही मुली देवदासींच्या पोटी जन्माला आल्यामुळे पुढे त्याही देवदासी बनल्या. तर काही मुलींना त्यांचे स्वतःचे आईवडीलच वेगवेगळ्या कारणांनी देवाला वाहू लागले. कधीतरी दारिद्र्य आणि अस्वच्छ आणि आरोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या डोक्याला जंतूची बाधा होऊन तिच्या डोक्याला जट आली की लगेच ती मुलगी देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानंच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिला देवाच्या चरणी सेवेसाठी रुजू करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली. मी जर या देवदासींच्या समस्या सोडवण्याचं काम हाती घेतलं तर असा विचार माझ्या मनात चमकून गेला. इन्फोसिस फाउंडेशनचा पहिलाच उपक्रम इतका कठीण असेल अशी त्यावेळी मला जरासुद्धा कल्पना नव्हती. मी त्यावेळी अनअनुभवी होते, निरागस होते. अंगात काम करण्याचा प्रचंड उत्साह होता. उत्तर कर्नाटकातील एका विशिष्ट भागात अजूनही देवदासींची प्रथा जोरात होती. देवाची सेवा करण्याच्या नावाखाली तरुण स्त्रियांना देह विक्रय करण्यास भाग पाडलं जात असे. आमच्या उपक्रमासाठी मी हाच भाग निवडला. आपण त्या ठिकाणी स्वतःच जायचं, त्या देवदासींशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, टिपणं काढायची आणि मग त्यासाठी काम करण्यास सुरुवात करायची.
अशी माझी साधी सरळ योजना होती. त्यानंतर मीटिंग्स घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर सविस्तर चर्चा करून योजना बनवायची आणि काही महिन्यांमध्ये हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा. असं माझं साधं सरळ गणित होतं. उत्तर कर्नाटकातील त्या भागी जाऊन दाखल झाल्यावर मी वही आणि पेन घेऊन त्या देवदासींची भेट घेण्यासाठी निघाले. मी मुद्दामच खूप साधा वेश परिधान केला होता. कपाळाला कुंकू, बांगड्या, दागिने वगैरे मुद्दामच घातले नव्हते. जीन्स, टी शर्ट आणि डोक्यावर कॅप अशा वेशात मी तिकडे दाखल झाले. मंदिराच्या समोरच एका निंबाच्या झाडाखाली पारावर देवदासींचा घोळका गप्पा मारत बसलेला होता. त्या एकमेकींच्या डोक्यातल्या उवा मारत बसल्या होत्या. मी फारसा काही विचार न करता थेट त्यांच्यापाशी गेले आणि त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये व्यत्यय आणून म्हणाले, नमस्ते अम्मा. मी इथे तुम्हा सर्वांना मदत करायला आले आहे. तुमच्या काय काय अडचणी असतील त्या मला सांगा. मी त्या लिहून काढते. त्या स्त्रिया बहुधा काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलत असाव्यात, कारण मी ज्या स्त्रीशी बोलायला सुरुवात केली होती तिने माझ्याकडे रागाने पाहिलं. मग बाकीच्याही बायका माझ्याकडे रागाने बघत माझ्यावर प्रश्नांचा भडीमार करत होत्या. कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला इथे यायचं बोलावणं धाडलं होतं का? तुम्ही आमच्याबद्दल काही बाही लिहून जर कुठे छापणार असाल ना, तर आम्हाला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुम्ही सरकारी अधिकारी आहात का मंत्री बिंत्री आहात? आम्ही आमच्या अडचणी जर तुम्हाला सांगितल्या तर त्या तुम्ही कशा काय सोडवणार? इथून निघून जा तुम्ही. जिकडून आला तिकडे परत जा. पण मी तिथून हलले नाही. उलट माझा मुद्दा न सोडता परत म्हणाले, अहो, मी तुम्हाला मदत करायला आले आहे. प्लीज माझं ऐका. आजकाल सगळीकडे एड्स नावाच्या एका महाभयंकर रोगाचा प्रसार सुरू आहे. तुम्हाला त्याची लागण होऊ शकते. आणि हे पहा, त्या रोगावर अजून कोणताही उपाय सापडलेला नाही. अहो, तुम्ही जा ना इथून. त्यांच्यातली एक जण चिडून म्हणाली. मी त्या सर्वांचे चेहरे निरखून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. पण तरीही मी तिथून काढता पाय घेतला नाही. आपण यांना जर नीट समजावून सांगितलं तर त्या नक्की ऐकतील असं मला वाटत होतं. पण त्यांच्यातली एक अचानक उठून उभी राहिली आणि मला काही समजायच्या आत तिने पायातली चप्पल काढून माझ्या दिशेने भिरकावली. तुम्हाला साध्या भाषेत सांगून समजत नाही का? चालत्या व्हा इथून. अपमानानं आणि दुःखाने माझे डोळे भरून आले. डोळ्यांतून पाणी वाहू लागण्यापूर्वीच मी पाठ फिरवून तिथून निघाले. घरी परत आल्यावरही त्या अपमानाची बोच माझ्या मनात होतीच. त्या भरात मी पुन्हा कधीच त्या बायकांच्या भानगडीत न पडण्याची शपथ घेतली. परंतु काही दिवसांनी माझा राग शांत झाल्यावर मी घडल्या घटनेवर विचार केला. असंही असेल की कदाचित त्या बायका दुसऱ्याच काही कारणांमुळे अस्वस्थ असतील. कदाचित माझी तिथे जाण्याची वेळ चुकली असेल असं माझ्या मनात येऊ लागलं. त्यामुळे एक आठवडा लोटल्यावर मी परत एकदा तिकडे गेले. तो टोमॅटो पिकण्याचा हंगाम होता. त्या देवदासी स्त्रिया हातात लालबुंद रसरशीत टोमॅटोंनी भरलेल्या करंड्या घेऊन चालल्या होत्या. त्यांची आपापसात टोमॅटोची देवाणघेवाण चालू होती. मी त्यांच्याजवळ जाऊन गोड हसून म्हणाले, मी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटायला मुद्दाम आले आहे. तुम्ही माझं म्हणणं काय आहे ते ऐकून तरी घ्या. मला खरंच तुम्हाला मदत करायची आहे. त्या माझ्याकडे पाहून आपापसात हसू लागल्या. हे पहा, आम्हाला तुमची मदत वगैरे मुळीच नको आहे. पण तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायचे असतील तर सांगा. नको, मला टोमॅटो काही खास आवडत नाही. अरे, तुम्हाला टोमॅटो आवडत नाही
अशा कशा आहात बरं तुम्ही? मी परत एकदा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एड्स नावाच्या रोगाबद्दल ऐकलंत का? त्याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार कितीतरी पैसा खर्च करत आहे. तुम्ही काही सरकारी दलाल वगैरे आहात का हो? का कुठल्या राजकीय पक्षाच्या आहात? जरा सांगा तरी. हे पहा, इथं आमच्या या गावात धड एखादं इस्पितळसुद्धा नाही आहे आणि तुम्ही कुठल्या तरी रोगाविषयी सांगून आम्हाला घाबरवायला बघताय का हो? हे बघा, आम्हाला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाही आहे. आमच्यावर काही संकट वगैरे आलं ना तर आमची देवी माता आमचं रक्षण करेल. मग त्यांच्यातली एक बाई ठामपणे म्हणाली, मी सांगते ना. या बाई नक्की कुठल्या तरी वर्तमानपत्राकडून आल्या आहेत. बघा बघा, कशा हातात कागद पेन घेऊन आल्या आहेत. आता त्या पेपरात आपल्याविषयी काही बाई लिहून पैसे मिळवतील. तिचं हे बोलणं ऐकताच कोणीतरी माझ्या दिशेने टोमॅटो फेकला. मग बाकीच्याही मला टोमॅटो फेकून मारू लागल्या. या खेपेला मला रडूच कोसळलं. मी स्वतःला आवरू शकले नाही. मी रडतच तेथून निघून आले. मी पूर्णपणे निराश झाले होते. मी तरी या उपक्रमासाठी कशाला काम करायचं? ह्या बायका माझा इतका अपमान का करत आहेत? जर एखादी व्यक्ती तुमच्याच भल्यासाठी काही काम करत असेल तर त्याच व्यक्तीचा अपमान करून तिला हाकलवून लावण्याची ही कुठली रीत? खरं तर या अशा समाजकार्याच्या क्षेत्रात पडून काही करण्याची माझी पात्रताच नाही. खरं तर इथून राजीनामा देऊन पुन्हा आपलं कॉलेजात शिकवायला लागावं हेच उत्तम. इन्फोसिस फाउंडेशननं कुणीतरी दुसरा विश्वस्त शोधावा. मी घरी जाऊन सरळ राजीनामाच लिहायला बसले. इतक्यात माझे वडील वरच्या मजल्यावरून खाली आले. मी कागदावर पेनने काहीतरी लिहित असलेलं पाहून ते म्हणाले, काय ग, इतक्या घाईघाईनं हे काय लिहित आहेस? मग मी घडलेली सर्व हकीकत जशीच्या तशी त्यांना सांगितले. आश्चर्याची गोष्ट अशी की माझी सगळी कहाणी ऐकल्यावर मला सहानुभूती वगैरे दाखवणं बाजूलाच राहिलं. ते गालातल्या गालात हसत मला म्हणाले, तू इतकी अव्यवहारी असशील अशी मला मुळीच कल्पना नव्हती. तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या समाजात प्राचीन काळापासून वैश्य व्यवसाय अस्तित्वात आहे. तो आपल्या समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खरं तर प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी ही समस्या आहेच. अनेक राजे महाराजे आणि साधू संतही समस्या समाजातून मुळापासून उखडून टाकण्यासाठी झडले. पण आजवर कोणताही कायदा किंवा कितीही कडक शिक्षा सुनावून सुद्धा हा प्रश्न सुटू शकलेला नाही. जगातील कोणताही देश या वैश्य व्यवसायापासून मुक्त होऊ शकलेला नाही. मग असं असताना तू एकटी हा प्रश्न कशी काय सोडवू शकणार आहेस? तू तर एक सामान्य स्त्री आहेस. तू त्यापेक्षा एक गोष्ट कर. आधी तुझ्या अपेक्षा कमी कर आणि तुझं ध्येय सध्या जरा मर्यादित ठेव. उदाहरणार्थ, सुरुवातीला फक्त 10 देवदासींची देहविक्रियाच्या व्यवसायातून सुटका करण्याचं लक्ष्य ठेवून त्यांना त्यासाठी लागेल ती मदत कर. त्यांचं पुनर्वसन कर. त्यांना सामान्य व्यक्तींसारखं जगणं म्हणजे काय हे दाखवून दे. तसं जर तुला जमलं तर त्यांची मुलं बाळं नक्कीच या व्यवसायात पडणार नाहीत. सध्या तरी तुझं फक्त एवढंच उद्दिष्ट ठेव. हे जर तुला जमलं तर माझ्या मुलीनं 10 स्त्रियांना वैश्य व्यवसायातून मुक्त करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतंत्रपणे जगायला शिकवलं. या विचाराने मला खूप अभिमान वाटेल. पण काका, त्यांनी मला चपला मारून फेकल्या. माझ्या अंगावर टोमॅटो भिरकावले. मी वैतागून त्यांना गाऱ्हाणं सांगू लागले. मी माझ्या वडिलांना लहानपणापासून काकाच म्हणत असे. अगं म्हणजे तर तुला आज बढतीच नाही का मिळाली?
त्यांनी आधी चपला फेकून मारल्या होत्या आणि आज टोमॅटो फेकून मारले ना. बघ, मग आता परत एकदा हार न मानता तू त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिलीस तर त्या तुला आणखी काहीतरी चांगलं फेकून मारते, ते माझे चेष्टा करत म्हणाले. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अहो, पण त्या तर माझ्याशी एक शब्द देखील बोलायला तयार नाही. मी त्यांच्यासाठी काम कसं काय करणार? तू जरा आरशासमोर उभी राहून स्वतःकडे बघ, असं म्हणत माझ्या वडिलांनी मला हाताला धरून आरशासमोर उभं केलं. तू अशी जीन्स, टी शर्ट आणि डोक्यावर कॅप अशा अवतारात त्या बायकांच्या समोर जाऊन उभी राहिलीस. मान्य आहे, तू नेहमी अशीच राहतेस. पण भारताच्या ग्रामीण भागी राहणाऱ्या माणसाला, विशेषतः त्या देवदासींना तुझ्याविषयी आपलेपणा कसा काय वाटेल बरं? त्यापेक्षा तू जर साडी नेसलीस, कपाळाला कुंकू लावलंस, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या घातल्यास, केसांचा आंबाडा घातलास, तर त्या स्त्रिया तुझं नक्की छान स्वागत करतील. आणि हो, तुझ्यासोबत मी सुद्धा येईन. या अशा साहसी कामात तुला या म्हाताऱ्याची नक्कीच मदत होईल. पण मला ते मुळीच पटलं नाही. मुळीच नाही. मी त्या बायकांसाठी माझ्या वेशभूषेत का म्हणून बदल करायचा? या अशा वरकरणी बदलावर माझा अजिबात विश्वास नाही आहे. अगं, तुला जर त्यांच्यात बदल घडवून आणायचा असेल ना, तर आधी तू स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा. तुझा दृष्टिकोन बदलायला हवा. अर्थात शेवटी काय करायचं आणि काय नाही हे तुझं तूच ठरवायचं आहेस. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. मी आरशासमोर उभी राहून स्वतःच्या प्रतिबिंबाला निरखून बघत राहिले. त्यानंतरचे काही दिवस मी खूप गोंधळलेल्या मनस्थितीत वावरत होते. सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोणती कौशल्य लागतात त्याचा मी विचार करत होते. सामाजिक कार्य करण्यात ना पैसा असतो, ना काही चमकधमक किंवा प्रसिद्धीचं वलय. एखाद्या मोठ्या उद्योग व्यवसायात कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा रुबाब मिरवत वागणंही येथे शक्य नसतं. या उलट मला सुसंवाद साधण्यासाठी लागणारी अधिक कौशल्य आत्मसात करावी लागणार होती. शिवाय इंग्लिशचा या ठिकाणी काही म्हटल्या काहीच उपयोग नव्हता. कामाच्या निमित्तानं कोठे कोठे कानाकोपऱ्यात प्रवास करावा लागणार होता. प्रसंगी मांडी घालून जमिनीवर बसण्याची आणि जे काही मिळेल ते खाण्याची मनाची तयारी करावी लागणार होती. लोकांचं बोलणं शांतपणे मनापासून ऐकून घेण्याची सवय करावी लागणार होती. पण या सर्वांपेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं. आता या सगळ्यांमधून मला जास्त आनंद कशात मिळेल? माझी पूर्वीची वेशभूषा करण्याचा आग्रह धरून बसणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं की मी हाती घेतलेलं हे कठीण काम? या सर्व गोष्टींवर जरा वेळ विचार केल्यावर मी अशा निर्णयापर्यंत येऊन पोचले की आपलं बाह्य स्वरूप, कपडे, राहणी या गोष्टी बदलायला काही हरकत नाही. त्याचबरोबर कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचंही मी ठरवलं. पुन्हा एकदा त्या स्त्रियांची भेट घ्यायला जाण्यापूर्वी मी केसांचा आंबाडा घालून त्यावर थोडी फुलं माळली. 200 रुपयांची साधीशी साडी, कपाळाला ठळठळीत कुंकू, मंगळसूत्र आणि काचेच्या बांगड्या असा वेश केला. मी आता अगदी जुन्या वळणाची स्त्री दिसत होते. मग मी माझ्या वडिलांना बरोबर घेऊन त्या देवदासींच्या भेट घ्यायला गेले. या खेपेला माझ्याबरोबर माझ्या वृद्ध वडिलांना पाहून त्या बायका म्हणाल्या, नमस्ते. त्यावेळी माझे वडील त्यांना म्हणाले, ही माझी मुलगी आहे. ती शिक्षिका आहे. ती इथे सुट्टीवर आली आहे. तुम्हा सर्वांचे आयुष्य किती कठीण आहे ते मीच तिला सांगितलं. तुम्ही केवळ
तुमच्या मुलांकडे पाहून एक एक दिवस ढकलत आहात आणि स्वतःच्या प्रकृतीची किती आबाळ झाली तरी चालेल, पण आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन मोठं करायचं हेच तुमचं ध्येय आहे, हो ना? त्यावर सर्वजणी एका सुरात म्हणाला, हो हो, अगदी खरं आहे. हे पहा, माझी मुलगी शिक्षिका आहे, त्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ती तुम्हा सर्वांना उत्तम मार्गदर्शन करेल आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून देण्यात मदत करेल. तुमच्या मुलांना शिक्षणासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्त्या मिळू शकतील याची ती तुम्हाला माहिती देईल. या बाबतीत तुम्हाला काहीच माहिती नसेल, त्यामुळे तुमच्यावर असलेला आर्थिक भार जरासा हलका होईल. तुम्हाला हे सगळं पटत असेल तर सांगा, नाहीतर ज्यांना मदतीची खरोखर गरज आहे अशा लोकांकडे ती जाईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचं दडपण घेऊ नका, यावर विचार करा. आम्ही 10 मिनिटांनंतर तुम्हाला परत येऊन भेटतो. एवढं बोलून माझा हात धरून त्यांनी मला तेथून बाजूला नेलं. अहो, तुम्ही हे सगळं काय सांगितलं त्यांना? त्यापेक्षा सर्वात आधी त्यांना एड्सबद्दल माहिती देणं गरजेचं होतं. तू काय वेडी आहेस का? ते सगळं आपण त्यांना नंतर कधीतरी सांगूच. तू सुरुवातच काहीतरी नकारात्मक बोलून केलीस तर ते कुणाला आवडेल? तू कधीही कुणाचं भलं करायला जाशील तेव्हा प्रथम भेटीत त्या व्यक्तीशी सकारात्मकच बोललं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलंय त्याप्रमाणे आधी तू त्या स्त्रियांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम कर. आपण एड्सबद्दल नंतर त्यांच्याशी बोलूच. आणि काका, अहो, मी शिक्षिका आहे असं तुम्ही त्यांना का सांगितलं? मी समाजसेविका आहे असं का नाही सांगितलं? अगं, त्यांच्या दृष्टीनं शिक्षकाचं स्थान कितीतरी वरचं आहे. त्यांना शिक्षकी पेशाबद्दल आदर आहे आणि तू प्राध्यापिका आहेसच ना. त्यावर मी जरासा नाराजीनेच होकार दिला. अजूनही त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते काही मला समजत नव्हतं. पण आम्ही 10 मिनिटांनी परत गेलो तेव्हा त्या स्त्रिया आमचं बोलणं ऐकायला उत्सुक दिसत होत्या. त्या सगळ्या मला अक्का म्हणत होत्या. कन्नडमध्ये अक्का म्हणजे मोठी बहीण. मग मी त्या स्त्रियांबरोबर काम सुरू केलं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्त्या मिळवून देण्याच्या दृष्टीने काम सुरू केलं. केवळ 1 वर्षाच्या आतच काही मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एकदा पुरेशी ओळख झाल्यावर मी त्यांच्यापाशी एड्सचा विषय काढला. त्यांनी माझं बोलणं नीट ऐकून घेतलं. त्या स्त्रियांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायला मला जवळपास 3 वर्ष लागले. हळूहळू अक्का त्यांची आवडती झाली. त्यांनी माझ्यापाशी मन मोकळं करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हृदयद्रावक कहाण्या आणि त्यांनी आयुष्यात जे काही सोसलं होतं त्याचे किस्से ऐकून माझ्या हृदयाला पीळ पडत असे. कोवळ्या मुलींना त्यांचे पती, भाऊ, वडील, काका किंवा इतर नातेवाईक पैशासाठी विकत असत. काही जणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण होऊन या वैश्यव्यवसायात शिरल्या होत्या. काहींना इतरांनी उत्तम नोकरी देण्याचं वचन देऊन भुरळ पाडून येथे आणलं होतं आणि एक दिवस देहविक्रयाला लावलं होतं. त्यांच्या कथा ऐकताना कधीतरी मला अश्रू अनावर होत. मग त्याच माझा हात हातात घेऊन माझी समजूत काढत. प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी तिचा शेवट एकच असे. त्यांच्यातील प्रत्येकीची समाजाकडून पिळवणूक होत होती. प्रत्येकीला मनातून आपण करत असलेल्या व्यवसायाबद्दल अपमान, लाज व घृणा वाटत होते. या स्त्रियांना केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर त्यांचा आत्मसन्मान आणि मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे हे मला कळून चुकलं. त्यासाठी मला एक उत्तम उपाय सुचला. त्या सर्वजणींनी एकत्र येऊन एक ठाम उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी संघटना निर्माण करावी
असं मी त्यांना सुचवलं. कर्नाटक सरकारच्या अनेक उत्तम योजना होत्या. तळागाळातील लोकांनी स्वतःची घरं बांधावीत यासाठी, त्यांच्या लग्नाला व शिक्षणाला मदत मिळावी म्हणून कितीतरी अनुदाने होती. पण त्यासाठी या देवदासींनी एकत्र येऊन एक संस्था उभी करणं फार गरजेचं होतं. त्यातूनच त्या परस्परांना मदत करू शकणार होत्या. असं केल्यानं काही काळानंतर त्या ढीठ झाल्या असत्या. त्यांना संघटना शक्तीचं महत्त्व कळून चुकलं असतं. अशा रीतीने त्या देवदासींची एक संघटना स्थापन करण्यात आली. परमेश्वराला काही सगळीकडे उपस्थित राहणं शक्य नसतं, म्हणूनच तो काही व्यक्तींच्या रूपानं मदतीला धावून येतो. या गोष्टींवर माझा स्वतःचा ठाम विश्वास आहे. एक दिवस अचानक दिल्लीहून अभय कुमार नावाचा एक उमदा तरुण आम्हाला भेटायला आला आणि स्वतःहून आमच्या कार्यात सहभागी झाला. त्याला माझ्याबरोबर काम करायचं होतं. त्याला समाजकार्याची खरोखर किती आवड आहे हे तपासून पाहण्यासाठी मी एक अत्यंत अवघड काम त्याच्यावर सोपवलं. मी त्याला म्हणाले, अभय, तू जर या देवदासींबरोबर 8 महिने व्यवस्थित काम करून दाखवलंस तर मी आमच्या उपक्रमात तुला पूर्ण वेळ सहभागी करून घेईन. त्यानं मला तसं वचन दिलं. त्यानंतरचे 8 महिने त्याची आणि माझी एकदाही भेट झाली नाही. त्यानंतर एक दिवस तो हसतमुखानं माझ्या ऑफिसात शिरला. तो जरासा कृश झाला होता, पण त्याचा चेहरा फार प्रसन्न दिसत होता. मी म्हणाले, अभय, समाजकार्य करणं किती कठीण असतं हे तुला एव्हाना कळून चुकलंच असेल. त्यासाठी फार मोठं मनोबल आणि प्रचंड चिकाटी हवी. तू हे जे काम केलंस त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात चांगला बदल घडून आला. आता तू समाधानानं दिल्लीला परत जाऊ शकतोस. तू फार चांगला मुलगा आहेस. या अनुभवाचा तुला पुढील आयुष्यात नक्कीच खूप उपयोग होईल. त्यावर तो हसून अस्सलखित कन्नडमध्ये म्हणाला, मला दिल्लीला परत जायचंय असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी आता कर्नाटकात राहून हा प्रकल्प पूर्ण करायचं ठरवलं आहे. अभय, हे काम फार महत्त्वाचं आणि गंभीर स्वरूपाचं आहे. तू तरुण आहेस. या प्रकारचं काम करताना तरुण असण्यानं तोटाच होऊ शकतो. आणि मी त्यानंतर आणखी काही बोलूच शकले नाही. त्याची काही काळजी करू नका मॅडम. तुम्ही मला अतिशय उत्कृष्ट काम दिलेलं आहे. याहून चांगलं काम मला मिळूच शकलं नसतं. मला तर वाटलं होतं की तुम्ही मला ऑफिसात टेबलापाशी बसून करायचं काम द्याल की काय. तुम्ही मला ही अशी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी द्याल असं मला कधीच वाटलं नव्हतं. गेल्या वर्षभरात मला त्यांची दुःख, त्यांची दारुण परिस्थिती अगदी जवळून पाहायला मिळाली. ते सर्व पाहिल्यावर त्यांच्यासाठी काम करायचं सोडून मी दुसरीकडे कुठे कसा जाऊ? एखाद्या तरुणाच्या मनात एवढी करुणा आणि दयाबुद्धी आहे हे पाहून मी आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या कामाबद्दल मी त्याला शिष्यवृत्ती देऊ केली म्हणजे त्याचा खर्च भागला असता. त्यावर तो म्हणाला, मला एवढ्या मोठ्या रकमेची काहीच गरज नाही. माझ्याकडे स्कूटर आहे. मी थोडे कपडे बरोबर घेऊन आलो आहे. 2 वेळचं जेवण, डोक्यावर छप्पर आणि स्कूटरमध्ये पेट्रोल एवढ्याच माझ्या गरजा आहेत. मी त्याच्याकडे आदराने निरखून पाहिलं. या तरुणाला त्याच्या जीवनाचं ध्येय गवसलं आहे हे माझ्या लक्षात आलं. तो माझा निरोप घेऊन दमदार पावलं टाकत माझ्या ऑफिसातून निघून गेला. या संपूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी अर्थातच अभयनं उचलली. मीही त्याला संपूर्णपणे पाठिंबा दिला. त्यानंतर वेळोवेळी मी त्याच्याशी या उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्याचा प्रघात ठेवला. एक दिवस मी तेथे जाऊन त्या देवदासींची प्रत्यक्ष गाठ घेतली. त्यांच्या मुलाबाळांची चौकशी केली. आमच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च.
त्या म्हणाल्या. बऱ्याच वेळा त्यांच्या शाळेची फी भरणं आम्हाला परवडत नाही. मग फीचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला पुन्हा जुन्याच वाट्याने जावं लागतं. झटपट पैसा मिळवण्याचा तेवढा एकच मार्ग आम्हाला माहीत आहे. हे पहा, तुमची मुलं कोणत्याही इयत्तेत शिकत असली तरी त्यांच्या फीचा खर्च आम्ही भागू. त्यानंतर मात्र तुम्ही देवदासींचं काम पूर्णपणे सोडून द्यायचं. अगदी कोणतीही सबब सांगायची नाही, मी ठामपणे म्हणाले. त्या स्त्रियांनी माझी अट मान्य केली. त्यांचा अभयवर आणि माझ्यावर गाढ विश्वास होता. आम्ही दिलेलं वचन नक्की पाळू हे त्यांना माहीत होतं. आमच्या प्रकल्पामध्ये अशा शिक्षण घेत असलेल्या शेकडो मुलांची नावे नोंदवण्यात आली. त्यातील काही मुलांनी व्यवसाय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू केला, तर काही मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत शिकणारी होती. आम्ही एड्स या दुर्धर रोगाविषयी माहिती देणारी व जागरण करणारी शिबिरं भरवली, प्रदर्शनं भरवली. रस्त्यावर छोटीशी नाटकं सादर करून त्याद्वारा त्या स्त्रियांमध्ये जागृती केली. लहान मुलांमध्येही आरोग्याचा प्रसार करण्याचं काम सुरू केलं. कोणत्याही बालकाच्या केसात जट येणं म्हणजे ते बालक देवाला वाहण्यात यावं असा कौल नसून तो एक साधा त्वचा रोग आहे आणि तो योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो, हे आम्ही त्या लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावून सांगितलं. आम्ही जटा निर्मूलनाचेही उपक्रम राबवले. अनेक स्त्रियांनी रोगमुक्त होण्यासाठी त्याचा लाभ घेतला. काहींनी स्वतःच्या डोक्याचं मुंडन सुद्धा करून घेतलं. काही काळानंतर आम्ही त्यांना पतसंस्थांकडून कर्ज मिळवून दिलं. त्यासाठी आम्ही जामीन राहिलो. अनेकदा या स्त्रिया माझ्याकडे येऊन म्हणत, अक्का, आम्हाला कर्ज मिळवून द्या ना, आम्ही ते नक्की चुकतं करू. कारण हे कर्ज बुडवणं म्हणजे तुमची फसवणूक करण्यासारखं आहे आणि आम्ही तुम्हाला कधीच फसवणार नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे ना. एक वेळ एखादा श्रीमंत माणूस मला फसवू शकतो, पण या देवदासी मला कधीच फसवू शकणार नाही याची मला 100% खात्री होती. त्यांचा माझ्यावर गाढ विश्वास होता आणि माझाही त्यांच्यावर होता. पण एकीकडे अभयसाठी आणि माझ्यासाठी हे काम दिवसेंदिवस अधिकाधिक धोकादायक होत चाललं होतं. आम्हाला रोज वैश्यांचे दलाल, गावातले गुंड आणि इतरांकडून फोनवर धमक्या यायच्या. तशीच धमक्यांनी भरलेली पत्र आणि फोनवरून संदेश पण यायचे. मला माझ्या स्वतःपेक्षा अभयची जास्त काळजी वाटायची. मी पोलिसांकडून संरक्षण मिळावं अशी मागणी केली, पण अभयने मात्र ते घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका, आपल्या देवदासींनी माझं रक्षण करतील. असे आणखी काही आठवडे गेले. एक दिवस 3 देवदासींच्या चेहऱ्यावर दलालांनी ॲसिड फेकला. त्या तिघींनी त्यांच्या व्यवसायाला कायमचा रामराम ठोकला होता. त्याबद्दल त्यांना ही शिक्षा होती. पण तरीही आम्ही कोणीच हार मानली नाही. त्या देवदासींच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यांनी गमावलेला आत्मविश्वास काही प्रमाणात परत मिळवण्यात त्याची थोडीफार मदत झाली. आता त्यांना कोणीच घाबरवू शकत नव्हतं, धमकावू शकत नव्हतं. या दुर्धर व्यवसायाला कायमची तिलांजली देण्याचा सांघिक दृष्टिकोनातून त्या महिला एकत्र आल्या होत्या. त्यांची संघटना शक्ती हीच आमची प्रेरणा होती. त्या देवदासींना सरकारकडून थोडंफार अनुदान मिळत होतं. त्याचबरोबर त्यांनी शेळ्या व पशुपालनाचा जोडधंदाही सुरू केला होता. काही काळाने आम्ही त्या देवदासींच्या शिक्षणासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. हे काम अजिबात सोपं नव्हतं. त्यासाठी जी माणसं काम करत होती त्यांना अक्षरशः रात्रंदिवस झटावं लागत होतं. अशी 12 वर्ष गेली. एक दिवस काही स्त्रिया एका मुद्द्यावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी मला भेटायला आल्या. अक्का, आम्हाला एक पतसंस्था काढायची आहे, पण हे काम आम्ही एकट्या काही पार पाडू शकणार नाही.
पण तुम्हाला पतसंस्था का बरं काढायची आहे? पतसंस्थेत काय चालतं असं तुम्हाला वाटतं? मी विचारलं. अक्का, पतसंस्था सुरू करायला खूप पैसे लागतात. इतकंच काय, पण तिथं खातं उघडायला सुद्धा खूप पैसे लागतात याची आम्हाला कल्पना आहे. शिवाय महागडे कपडे घालावे लागतात. तिथले अधिकारी सूट टाय वगैरे घालतात, हे आम्ही पाहिलंय. त्यांची ऑफिससुद्धा रुबाबदार असतात. पण अक्का, हे सगळं काही आम्हाला परवडणारं नाही. त्या स्त्रियांनी पतसंस्था सुरू करण्याचा मुद्दा मांडल्यावर मी आणि अभय त्यांच्याबरोबर बसलो. त्यांना बँकिंगच्या व्यवहाराची पूर्ण माहिती दिली. आम्ही काही तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्त्रियांनी त्यांची स्वतःची पतसंस्था सुरू केली. त्यासाठी लागणाऱ्या काही कायदेविषयक आणि कामकाजाविषयक सुविधा आम्ही पुरवल्या. परंतु या पतसंस्थेत काम करणारे कर्मचारी आणि संस्थेचे भागधारक देवदासींच्या समाजातलेच असले पाहिजेत, अशी अट आम्ही त्यांना घातली. त्या पतसंस्थेत देवदासींनी आर्थिक गुंतवणूक केली. त्यावर त्यांना नियमित व्याज मिळू लागलं आणि कमी दराने कर्जही उपलब्ध होऊ लागले. पतसंस्थेला जो काही नफा होईल त्याची सर्व भागधारकांमध्ये समसमान वाटणी होईल. काही दिवसांत बँकेची चांगलीच भरभराट झाली. काही देवदासींची बँकेच्या संचालक मंडळावरही नियुक्ती झाली. आता ती संस्था त्या स्वतः चालवू लागल्या. केवळ 3 वर्षाच्या आत बँकेकडे डिपॉझिटच्या स्वरूपात 80 लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली. परंतु या उपक्रमाचं सर्वात मोठं यश म्हणजे सुमारे 3000 देवदासी शरीर विक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडल्या. बँकेच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यापूर्वी काही दिवस मला बँकेचं पत्र आलं. आमच्या पतसंस्थेला 3 वर्ष पुरी होत आहेत. हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आता या पतसंस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असून आमच्यापैकी कुणीही देवदासी परंपरेमध्ये अडकलेलो नाही. आम्ही त्या व्यवसायाद्वारा काही अर्थार्जन करत नाही. आमच्यापैकी प्रत्येकीने 100 रुपये दिले असून आम्ही या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी 3 लाख रुपये जमवले आहेत. आम्ही या सोहळ्यासाठी सभागृह घेतलं असून स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. अक्का, या सोहळ्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आमच्या या सोहळ्याला तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही निमंत्रण देत आहोत. तुम्ही आमच्यासाठी शेकडो वेळा स्वखर्चाने इथे आला आहात. आमच्यासारख्या अनोळखी स्त्रियांसाठी तुम्ही इतकी पदरमोड केली. आता यावेळेस आम्ही एका हॉटेलात तुमच्या निवासाची व्यवस्था करत आहोत. तसेच तुमच्या जाण्या येण्याच्या एअर कंडिशनर व्हॉल्वो बसच्या तिकीटचीही व्यवस्था करीत आहोत. आम्ही आमचे पैसे कायदेशीर मार्गाने सन्मानपूर्वक मिळवलेले आहेत. आता तुम्ही आमची ही विनंती नक्कीच मान्य कराल अशी आशा आहे. ते पत्र वाचून माझे डोळे भरून आले. 17 वर्षापूर्वी मला चपलांचा प्रसाद मिळाला होता आणि आज याच स्त्रिया स्वखर्चाने मला बोलावत होत्या. त्यांच्या दृष्टीने एअर कंडिशन व्हॉल्वो बसचा खर्च करणं ही खूपच मोठी गोष्ट होती. मी त्या समारंभाला स्वतःच्या खर्चानं उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या वेळी तिथे कोणतेही पुढारी किंवा राजकीय नेते उपस्थित नव्हते. हारतुरे सुद्धा नव्हते. मोठमोठी भाषणं नव्हती. तो समारंभ खूप साधा होता. सुरुवातीला देवदासींपैकीच कुणीतरी लिहिलेलं एक गाणं सादर करण्यात आलं. त्यातून एका देवदासीच्या जीवनातील व्यथा मांडण्यात आल्या होत्या. त्यानंतर एका गटानं पुढे होऊन देवदासीच्या व्यवसायातून मुक्त होण्याच्या प्रवासातले आपले अनुभव कथन केले. त्या देवदासींपैकी अनेकांची मुलं शिकून मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली होती.
त्यात डॉक्टर, नर्स, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बँक अधिकारी असे सगळे होते. त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या आईविषयीची भावना व्यक्त केली. त्यांच्या शिक्षणाला सहाय्य केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. त्यानंतर मी बोलायला उठून उभी राहिले. मी उभी राहिले खरी, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मला काय बोलावं तेच सुचेना. अचानक मला माझ्या वडिलांचे शब्द आठवले. तू सुरुवातीला फक्त 10 देवदासींची देहविक्रियाच्या व्यवसायातून सुटका करण्याचं लक्ष्य ठेवून त्यांना त्यासाठी लागेल ती मदत कर. हे जर तुला जमलं तर माझ्या मुलीनं 10 स्त्रियांना वेश्या व्यवसायातून मुक्त करून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतंत्रपणे जगायला शिकवलं. या विचारानं मला खूप अभिमान वाटेल. खरं तर मला व्यासपीठावर उभं राहून उत्स्फूर्तपणे बोलताना कधीच अडचण येत नाही. पण त्या दिवशी मी फार भावनाविवश झाले होते. घशात आवंडा अडकत होता. बोलायला कुठून आणि कशी सुरुवात करावी तेच सुचत नव्हतं. माझ्या मनात आलं, जेव्हा कधी माझी आणि देवाची भेट होईल तेव्हा मी त्याच्यासमोर ताठमानेने उभी राहून अभिमानाने त्याला सांग, बाबा रे, तू मला आयुष्यात खूप भरभरून दिलंस, पण मीही त्या ऋणांची अंशात तरी परतफेड करू शकते. मी तुझ्या 3000 लेकरांची माझ्या परीने सेवा केली. त्यांची देवदासीसारख्या निंद्य घृणास्पद परंपरेतून मुक्तता केली. तुझी मुलं म्हणजे तुझी फुलं. मी तुझी ही फुलं तुलाच परत करत आहे. त्यानंतर माझं लक्ष माझ्यासमोर बसलेल्या स्त्रियांकडे गेलं. माझं भाषण ऐकायला त्या जीवाचं कान करून बसल्या होत्या. प्रेक्षकांमध्येच अभयसुद्धा होता. या स्त्रियांनी आमच्या स्वागतासाठी एवढं काय केलं होतं हे पाहून तो सुद्धा भारावून गेला होता. मी 6 वर्षांची असताना माझ्या आजोबांनी मला एक श्लोक शिकवला होता. त्याचा अर्थ साधारणपणे असा होता, हे परमेश्वरा, मला कोणताही राज्य नको, साम्राज्य नको, मला पुनर्जन्म नको, सुवर्णपात्र नको किंवा स्वर्गप्राप्तीसुद्धा नको. मला तुझ्याकडून काहीच नको. हे ईश्वरा, तुला जर मला काही द्यायचं असेल तर मला मृदू हृदय आणि कठीण हात दे, म्हणजे मी इतरांचे अश्रू पुसवू शकेन. माझ्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांना मी तो श्लोक म्हणून दाखवला. मी जेव्हा माझ्या खुर्चीत परत बसले तेव्हा त्या क्षणी त्या स्त्रियांच्या मनात काय चाललं होतं ते कळायला काहीच मार्ग नव्हता. इतक्यात एक वृद्ध देवदासी व्यासपीठावरून येऊन उभी राहिली. ती म्हणाली, आज मला आमच्या अक्काला एक खास भेट द्यायची आहे. ही एक भरतकाम केलेली गोधडी आहे. आमच्यातल्या प्रत्येकीने यावर थोडी थोडी कलाकुसर केलेली आहे. हे सगळे मिळून 3000 टाके आहेत. ही गोधडी आणि त्यावरची ही नक्षी कदाचित फार सुंदर नसेल, पण त्यामध्ये आमच्यापैकी प्रत्येकीचा हात लागलेला आहे. आम्ही सर्वजणी त्या गोधडीच्या नक्षीत सामावलेल्या आहोत. एवढं बोलून तिने माझ्याकडं रोखून पाहिलं. ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट. हे पांघरून तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही. मला आजवर मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे. कथा कशी वाटली हे अभिप्रायाद्वारे नक्की कळवा. तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि अशाच सहज, सुंदर आणि लोकप्रिय कथा ऐकण्यासाठी मराठी स्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.